आपण जेव्हा प्रिंट कमांड देतो तेव्हा काही सेकंदात कागदावर एक अचूक चित्र उमटतं. हे सगळं बघायला अगदी जादूसारखं वाटतं नाही का? पण ह्यामागे कोणतीही जादू नाही, तर भौतिकशास्त्राची एक खूपच रंजक प्रक्रिया आहे. आज आपण ह्याच प्रक्रियेचं रहस्य उलगडणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. हो, हाच तो प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांना पडतो. किती बारीक काळी पावडर, ज्याला आपण टोनर म्हणतो, ती इतक्या अचूकपणे कागदावर कशी काय चिकटते? याचं उत्तर स्थिरविद्युत, प्रकाश आणि उष्णता यांच्या एका अफलातून जुगलबंदीमध्ये दडलेलं आहे. चला, हे तंत्रज्ञान जरा सविस्तरपणे समजून घेऊया. ही प्रक्रिया म्हणजे जादू नाही, तर शुद्ध विज्ञान आहे. जसं आपण पाहू शकतो, यात वीज, प्रकाश आणि उष्णता या 3 गोष्टींचा इतका सुंदर ताळमेळ आहे की त्याला एका नृत्याची उपमा दिली जाते. ह्यातला प्रत्येक टप्पा खूप महत्वाचा आहे आणि ते सगळे मिळून आपल्याला हवा तो परिणाम देतात. ह्या तंत्रज्ञानाला एक तांत्रिक नाव आहे, इलेक्ट्रोफोटोग्राफी. आता हे नाव ऐकून घाबरू नका, हे खूप सोपं आहे. इलेक्ट्रो म्हणजे वीज, फोटो म्हणजे प्रकाश आणि ग्राफी म्हणजे लिहिणे किंवा चित्र काढणे. म्हणजेच वीज आणि प्रकाशाचा वापर करून चित्र काढण्याची प्रक्रिया. याच तंत्रज्ञानावर सगळं काही अवलंबून आहे. ही आकृती बघा, ही आपल्याला संपूर्ण प्रक्रियेचा एक आढावा देते. आणि या सगळ्या प्रक्रियेचा केंद्रबिंदू किंवा म्हणूया की हिरो आहे हा मधोमध दिसणारा फोटोसेन्सिटिव्ह ड्रम. सगळ्या घडामोडी ह्याच ड्रमच्या अवतीभोवती घडतात. आपण पाहू शकतो की इथे एकूण 6 चरण आहेत, जे आता आपण एक एक करून समजून घेणार आहोत. आता कोणतंही चित्र काढायचं असेल तर सगळ्यात आधी काय लागतं? बरोबर, एक कोरा, स्वच्छ कॅनव्हास. अगदी तसंच छपाई सुरू करण्याआधी या ड्रमला तयार करावं लागतं. पहिले 2 टप्पे हेच काम करतात. पहिला टप्पा आहे क्लीनिंग, म्हणजेच साफसफाई. जसे आपण एखादी पाटी पुसून कोरी करतो ना, तसंच काहीसं. आकृतीत दाखवल्याप्रमाणे एक स्वीपिंग ब्लेड ड्रमवर चिकटलेली जुनी शाई खरवडून काढतो. आणि त्याच वेळी इरेज लॅम्प्स ड्रमवरचा कोणताही जुना इलेक्ट्रिक चार्ज पूर्णपणे काढून टाकतात. म्हणजे पुढच्या प्रिंटसाठी आपला ड्रम एकदम तयार. दुसरा टप्पा आहे कंडिशनिंग. आता आपला ड्रम स्वच्छ तर झालाय, पण कोरा आहे. या टप्प्यात एक प्रायमरी चार्जिंग रोलर त्या ड्रमच्या संपूर्ण पृष्ठभागावर एकसारखा आणि तीव्र निगेटिव्ह चार्ज पसरवतो. हा चार्जच आपल्या अदृश्य प्रतिमेचा पाया ठरणार आहे. आणि हा चार्ज साधासुद्धा नाहीये, तब्बल उणे 600 व्होल्ट. विचार करा, एवढा शक्तिशाली नेगेटिव्ह चार्ज आता त्या पूर्ण ड्रमवर पसरलेला आहे. आता आपला कॅनव्हास चित्र काढण्यासाठी अगदी तयार आहे. चला, आपला कॅनव्हास तर तयार आहे, पण त्यावर चित्र रेखाटणार कोण? पेन्सिल नाही, ब्रश नाही, तर एक लेझर बीम. हे बघा, ही यंत्रणा खूपच भारी आहे. यात एक लेझर आहे, एक वेगाने फिरणारी मोटर आहे आणि काही आरसे आहेत. हे सगळे मिळून प्रकाशाच्या किरणांना अक्षरशः नाचवतात. लेझर एका जागी स्थिर असतो, पण फिरणारे आरसे त्या किरणांना ड्रमच्या पृष्ठभागावर प्रचंड वेगाने आणि अचूकतेने फिरवतात. याची अचूकता किती असते तर साधारणपणे 1200 DPI. याचा अर्थ काय? तर 1 इंच जागेत लेझर तब्बल 1200 वेळा फिरू शकतो किंवा रेषा काढू शकतो. म्हणूनच तर आपल्याला मिळणारी प्रिंट इतकी शार्प आणि क्लिअर असते. आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. लेझर काही ड्रम जाळत नाहीये, तो फक्त ड्रमवरचा चार्ज बदलतोय. जिथे जिथे अक्षरं किंवा चित्र हवंय तिथे लेझर प्रकाश टाकून तो उणे 600 व्होल्टचा चार्ज कमी करून उणे 100 व्होल्ट करतो. म्हणजे एक प्रकारे विजेची एक अदृश्य प्रतिमा तयार होते. ठीक आहे, ड्रमवर एक अदृश्य प्रतिमा तयार झाली. पण ती दिसणार कशी? इथे एंट्री होते टोनरची, म्हणजेच आपल्या काळ्या पावडरची. आता आपण या प्रतिमेला दृश्यमान बनवून तिला कागदावर स्थानांतरित करणार आहोत. ही प्रक्रिया मुख्यत्वे 2 भागांमध्ये होते. डावीकडे दिसतोय डेव्हलपिंग टप्पा, जिथे टोनर पावडर ड्रमवरच्या अदृश्य प्रतिमेला जाऊन चिकटते. आणि उजवीकडे आहे ट्रान्सफरिंग टप्पा, जिथे तीच तयार झालेली प्रतिमा ड्रमवरून कागदावर उचली जाते. चला, हे दोन्ही टप्पे जवळून पाहूया. डेव्हलपिंग टप्प्यात काय होतं तर ज्या टोनरवर स्वतः निगेटिव्ह चार्ज आहे तो ड्रमजवळ येतो. आता जिथे चार्ज जास्त निगेटिव्ह आहे म्हणजे वजा 600 व्होल्ट, तिथे तो टोनर दूर ढकलला जातो. पण जिथे लेझरने चार्ज कमी निगेटिव्ह म्हणजे उणे 100 व्होल्ट केला आहे, तिथे मात्र हा टोनर लगेच जाऊन चिकटतो.
अशा प्रकारे आपली अदृश्य प्रतिमा आता टोनरमुळे दिसू लागते. आता खरी गंमत सुरू होते ट्रान्सफरिंग टप्प्यात. ड्रमच्या खालून जाणारा कागद, त्याला एक जबरदस्त पॉझिटिव्ह चार्ज दिलेला असतो. आणि मग काय, कागदाचा हा पॉझिटिव्ह चार्ज ड्रमवरच्या नेगेटिव्ह चार्ज असलेल्या टोनरला एखाद्या चुंबकासारखं स्वतःकडे ओढून घेतो. आणि बघता बघता संपूर्ण प्रतिमा ड्रमवरून कागदावर जशीच्या तशी उचलली जाते. आता प्रतिमा कागदावर तर आलीये, पण ती अजून पक्की नाहीये. म्हणजे जर आपण बोट लावलं तर ती सहज पुसली जाईल. मग तिला कायमस्वरूपी कसं बनवायचं? त्यासाठी आहे शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा. हे काम करते फ्युजन असेंब्ली. सोप्या भाषेत सांगायचं तर हे प्रिंटरमधलं एक प्रकारचं इस्त्री करण्याचं मशीन आहे. यात 2 रोलर्स असतात. एक प्रचंड उष्णता देतो आणि दुसरा दाब. कागद या 2 रोलर्सच्या मधून जातो. आणि हे रोलर्स किती गरम असतात माहितीये? जवळपास 190 अंश सेल्सिअस, म्हणजे उकळत्या पाण्यापेक्षा जवळजवळ दुप्पट गरम. या तीव्र उष्णतेमुळेच टोनर वितळायला लागतो. हो, टोनरमध्ये प्लास्टिकचे सूक्ष्म कण असतात. ह्या प्रचंड उष्णतेमुळे ते प्लास्टिक वितळतं आणि दाबामुळे कागदाच्या धाग्यांमध्ये एकदम घट्ट मिसळून जातं. आणि म्हणूनच लेझर प्रिंट वॉटरप्रूफ आणि स्मजप्रूफ असते. आणि अशा प्रकारे आपली अचूक आणि कायमस्वरूपी प्रिंट तयार होते. तर पाहिलं आपण, ही प्रक्रिया कितीतरी छोट्या छोट्या पण महत्वाच्या टप्प्यांनी बनलेली आहे. खरंच जणू काही भौतिकशास्त्राच्या नियमांचं एक सुंदर संगीतच आहे हे. चला या 6 टप्प्यांचा पुन्हा एकदा झटपट आढावा घेऊया. सुरुवात झाली ड्रमच्या स्वच्छतेपासून. मग त्यावर निगेटिव्ह चार्ज दिला. लेझरने त्यावर एक अदृश्य प्रतिमा लिहिली. टोनरने तिला दृश्यमान केलं. मग ती कागदावर स्थानांतरित झाली आणि शेवटी उष्णतेने आणि दाबाने तिला कायमस्वरूपी बनवलं. ही आहे लेझर प्रिंटिंगची 6 चरणांची प्रक्रिया. हे खरंच यांत्रिक, विद्युत आणि ऑप्टिकल तंत्रज्ञानाचं एक अप्रतिम संयोजन आहे. एका साध्या दिसणाऱ्या मशीनमध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचं विज्ञान आणि इंजिनिअरिंग एकत्र काम करतं हे खरंच आश्चर्यकारक आहे, नाही का? आज आपण लेझर प्रिंटरमधले तथाकथित जादू उलगडून पाहिली. आता हा विचार मनात येतो की आपल्या रोजच्या वापरातल्या अशा अजून कितीतरी गोष्टी असतील ज्या आपल्याला जादू वाटतात, पण प्रत्यक्षात त्यामागे असं भन्नाट इंजिनिअरिंग दडलेलं असतं. जरा विचार करून बघा.